नमस्कार मित्रांनो, ट्राय धिस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आणि बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नव्हता, पण त्याचं कारण असं की आम्ही गावाला असतो आणि गावाला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा खूप त्रास असतो। आज त्याच विषयावर मी व्हिडिओ बनवणार आहे। आणि आपण म्हणतो की आमच्या गावाला पाण्याचा त्रास आहे, इतरही गावांना, पण काही परदेशामध्ये पण काही देशांमध्ये पण पाण्याचा कसा अपव्यय थांबवावा, कसे नियम तिथले आहे, त्याच करता आजचा जो विषय आहे की अखेर नियतीने ट्रिगर खेचला। चला तर मग बघूया। दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन हे जगातील पहिले पाणी नसलेले शहर म्हणून घोषित करण्यात आले। तेथील सरकारने 14 एप्रिल 2023 नंतर पाणी पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली आहे। तेथे अंघोळ करण्यास मनाई आहे। विचार करा, आपण कशा देशात आहोत, म्हणजे आपल्याला किती सुख समाधान आहे। 10 लाख लोकांचे कनेक्शन तोडण्याची तयारी सुरू आहे। भारतामध्ये ज्या प्रकारे पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल खरेदी केले जाते, त्याचप्रमाणे केपटाऊनमध्ये पाण्याचे टँकर असतील तिथे 25 लिटर पाणी उपलब्ध असेल। अधिक पाणी मागणाऱ्या किंवा पाण्याची लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत। जगाचा हा दुःखद प्रवास शेवटी कोणाच्याही वाट्याला येऊ शकतो, त्यामुळे पाण्याचा जपून वापर करा, पाण्याचा अपव्यय थांबवा। रेल्वेने आपण सुद्धा लातूरला पाणी पाठवले आहे, ते सर्वांना आपल्याला माहिती असेल। जगातील फक्त 2.7% पाणी पिण्यायोग्य आहे, हे सर्वांना माहिती असायला हवं। सर्व भारतीयांना आणि सर्व महिला मंडळांना नम्र विनंती आहे की नजीकच्या सर्व धरणातील पाणी पातळी घटल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे। त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण पाण्याचा अपव्यय थांबवून पाण्याची बचत करून तुम्ही ते सहज करू शकतात। आपण आपल्या परीने कोणते कामं करू शकतो, त्यामध्ये रोज कार बाईक धुवू नका, अंगण जिने फरशी हे सगळं धुणे टाळा, कारण यासाठी बराच पाण्याचा अपव्यय होतो। धुताना कमीत कमी पाण्याचा वापर करा। जे नळ गळत असतील त्यांना दुरुस्त करून घ्या। इतर अनेक चांगले उपाय करूनही आपण पाण्याचा अपव्यय थांबवू शकतो। झाडाच्या भांड्यामध्ये कमीत कमी पाणी टाका। पाणी पिताना ग्लासभर घेऊन अर्धा ग्लास पाणी न पिता वाया घालवू नका। या संकटाला आपण एकजुटीने सामोरे जाऊ शकतो। आणि हा व्हिडिओ अशा 5-6 लोकांपर्यंत जरूर पाठवा। यातून काही जादू होणार नाही, पण महत्त्वाची बातमी पसरल्याने आपल्या आत्म्याला शांती मिळते किंवा समाधान मिळते, आणि ते नक्कीच मिळेल। आणि येणाऱ्या दुष्काळात पाणी वाचवण्याचे पुण्य मिळेल। 4 तहानलेल्या लोकांची तहान आपण भागू शकतो, शमवू शकतो, आणि पुढच्या पिढीला पाणी मिळेल याची गॅरंटीही देऊ शकतो। आणि ज्याला पाण्याचा त्रास असतो त्या पाण्याची किंमत त्यालाच कळते। धन्यवाद।